मराठी भाषेचे संवर्धन हे प्रत्येक पिढीचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. 15 जानेवारी 2026 रोजी दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व ग्रंथदिंडी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ बोलत होते. प्राचार्य शरद शेजवळ पुढे म्हणाले की मराठी ही आपली मातृभाषा असून ती केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीची, परंपरेची व संस्कारांची वाहक आहे. संतांनी आपल्या अभंग, ओवी, भारुड, गवळणी यांच्या माध्यमातून मराठी भाषेला समृद्ध केले. सण उत्सवांची संस्कृती, माणसांमधील नाते आणि विचारांची ताकद या भाषेमुळे जपली जाते. आजच्या तांत्रिक युगातही मराठी भाषेचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितले. ग्रंथ वाचाल तरच वाचाल हा संदेश देत त्यांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख श्रीमती अर्चना जाधव यांनी केले. ते म्हणाले की मराठी भाषा ही काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार, रुकार व विराम चिन्हांनी शृंगारलेली असून नववधूप्रमाणे नटलेली. अनेक भाषांना सामावून घेण्यासाठी ताकद मराठीमध्ये असून याच भाषेतून संत, महंत, कवी, लेखक व साहित्यिक घडले. इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा साबळे हिने आपल्या मनोगतातून मराठी भाषेची थोरवी बोलीभाषा व प्रमाण भाषेचा व्यवहारातील उपयोग तसेच विचारांची देवाणघेवाण याविषयी प्रभावी मांडणी केली आहे. यावेळी इयत्ता 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले कलागुणांचे बेण या गीतावर सुरेख नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मागितली. तसेच श्रीमती निकम SS यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या थोरवीवर आधारित नाटिका सादर केली. यानंतर प्राचार्य शरद शेजवळ, पर्यवेक्षक तुकाराम शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुमन विरकर, SN कदम, संतोष कथार, मराठी विभाग प्रमुख श्रीमती अर्चना जाधव, ज्योती टोंगारे तसेच शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, भारतीय संविधान व भगवद्गीतेचे पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. यावेळी श्रीमती विरकर SM यांनी लाभले आम्हास भाग्य बोल तू मराठी हे काव्य सादर केले. ग्रंथदिंडी विद्यालय परिसरातून बसस्थानकापर्यंत नेण्यात आली आहे. त्यानंतर ही ग्रंथदिंडी जुन्या कळवण रोडवरून घोषणांसह पुन्हा विद्यालयात परत आली आहे व ग्रंथदिंडीची सांगता झाली आहे. या उपक्रमाचे नियोजन श्रीमती अर्चना जाधव, श्रीमती ज्योती टोंगारे, श्रीमती SS निकम, श्रीमती संजीवनी पवार व मराठी विषयक शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 9वीच्या कुमारी श्वेता शिवले व कुमारी सानवी रायते यांनी केले, तर आभारी कुमारी श्रावणी शिरसाट हिने मांडले. मराठी भाषेच्या संवर्धनाचा, ग्रंथ वाचनाचा व सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका मंगला बागुल, बाळासाहेब रायते, वंदना सोनवणे, उत्कर्ष जाधव, सुदर्शना बर्डे, हेमलता निकम, उषा मोगल, प्रशांत खेरनार, श्वेता बच्चाव, माधुरी अहिरे, सुवर्णा पगार, सारिका आहेर, रुपाली कुएटे, सरला कदम, नेहा देशमुख, कांचन निफाडे, आदिती पानसरे, कॉलेज विभागाच्या प्राध्यापिका वनिता भवर, मेघा जगताप, कविता पोरसे, भाग्यश्री सोनवणे, श्वेता खांदवे, योगिता गुरुसळ, निवेदिता निकम, शीतल जाधव, हर्षदा बोडके, शीतल कोतवाल, पुष्पा आहेर, सायली जाधव आदींसह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या परिपत्रकानुसार आपण 15 जानेवारी 2026 पासून मराठी पंधरवडा साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम घेत असताना थोडासा मनाला एक प्रश्न पडतो की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे, आपण लहानपणापासून मराठी शिकतो आहे, मग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मराठी पंधरवडा साजरा करण्याची वेळ आपल्यावर का आली? आपण त्रिभाषा सूत्राप्रमाणे 3 भाषा शिकतोय. त्यातली सर्वात पहिली भाषा कोणती आहे, दुसरी कोणती आहे आणि तिसरी कोणती आहे? 3 भाषा आपण शिकतो की नाही, त्याला त्रिभाषा सूत्र म्हणतो आपण. मग मातृभाषा ही मराठी आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे
आणि इंग्रजी ही आंग्ल भाषा आहेत, पाश्चात्य भाषा आहेत. या तिन्ही भाषांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे, बरोबर नाही? म्हणून आपण हिंदी पंधरवडा साजरा करतो. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.